चला मग ही नेक्स्ट पोयम कोणाची आहे? एडगर गेस्टची आहे. ओके, याचा जन्मकाळ कसा आहे? 1881 to 1959, म्हणजे 1881ला यांचा जन्म झाला तर 1959ला यांचा मृत्यू झाला. वॉज बॉर्न इन इंग्लंड अँड वॉज ब्रॉट टू युनायटेड स्टेट्स वेन ही वॉज 10 years old. म्हणजे यांचा जन्म झाला होता इंग्लंडला, पण यांना घेऊन आले म्हणजे ह्यांचं घर शिफ्ट झालं युनायटेड स्टेट्समध्ये जेव्हा ते किती वर्षाचे होते? 10 वर्षांचे होते. ही बिगन हिज रायटिंग करिअर इन 1895. त्यांनी त्यांचं रायटिंग करिअर कधी चालू केलं होतं? 1895ला चालू केलं होतं. ॲट द एज ऑफ 14, म्हणजे जेव्हा ते 14 वर्षांचे होते, अवघ्या 14 वर्षांचे, तेव्हा त्यांनी काय केलं होतं? त्यांचं रायटिंग करिअर चालू केलं होतं. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट. यांना लोकांचा कवी असं म्हणायचे. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट. यांना लोकांचा कवी असं म्हणायचे. का बरं? कारण हे लोकांच्या बऱ्याचशा भावना, लोकांच्या समस्या या त्यांच्या कविते थ्रू मांडायच्या म्हणून. फॉर हिज सिम्पल स्टाईल, आणि त्यांना ते फेमस होते त्यांच्या सिम्पल स्टाईलसाठी. अगदी सिम्पल अशा पोएम लिहायचे. अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग, आणि त्या कविता कशा असायच्या? नेहमी आशावादी असायच्या, समोरच्याला काहीतरी ज्ञान देणाऱ्या असायच्या. गेस्ट इज ॲन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. ते अमेरिकन न्यूजपेपर्स आणि मॅगझिनमध्ये सुद्धा रायटर म्हणून काम करायचे. चला, अबाउट दिस पोएम. दिस इज अन इन्स्पिरेशनल पोएम. ही पोएम कशी आहे? इन्स्पिरेशनल आहे. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स whether they have done anything to improve the life of other human being or not. म्हणजे बघा, ही पोएम जी आहे ती कशी आहे? इन्स्पिरेशनल आहे. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग टू रीडर्स. हा स्पीकर जो आहे, हा जो आपला कवी आहे, तो रीडर्सला काय विचारतो आहे? whether they have done anything to improve the life of another human being or not. एखाद्या दुसऱ्या माणसाचं आयुष्य इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काही केलं आहे की नाही केलं आहे, असं तो विचारतो आहे. म्हणजे याचा अर्थ काय? तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही कोणासाठी तरी चांगलं केलं एखाद्या दिवशी तर तुमचा तो दिवस वर्थ इट आहे, आणि तुम्ही दुसरा दिवस जगण्याच्या लायकीचे आहात, किंवा मग दुसरा दिवस हा तुमच्या आयुष्यात चांगला असू शकतो. म्हणजे एक बघा की तुम्ही जर का कोणाची तरी मदत करताय तर ती मदत बूमरँगसारखी तुमच्यापर्यंत पोचणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्याला मदत केली ती सहज अशीच, तोच नेमकी तुम्हाला जिथे काम होतं अर्जंटवालं, तिथे ऑफिसर निघाला आणि त्याने तुमचं काम अगदी इझिली करून दिलं, है ना? बस मग हेच बघण्यासाठी, हेच म्हणण्यासाठी किंवा आपलं जग बेटर बनवण्यासाठी ते म्हणतात की तुम्ही कुणासाठी तरी किंवा कोणाची तरी लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी काहीतरी केलं आहे का? इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. जेव्हा तुम्ही कोणासाठी तरी काय करतात तेव्हाच तुमचं फ्युचर हे बेटर असू शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते विचारता आहेत की तुमच्यावर आहे हे सगळं, की तुमचं लाईफ हे बेटर असू शकतं किंवा नाही. देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. म्हणून वन्स शुड बी कन्सिडर वन्स ॲक्शन, म्हणजे आपण स्वतःनी आपल्या कृती या काय केल्या पाहिजे? दखल घेतली पाहिजे. म्हणजे आपण जे काही करतोय ना, आपण जे ॲक्शन्स किंवा ज्या डीड्स करतोय त्या कशा घेतल्या पाहिजे? केअरफुली घेतल्या पाहिजे, लक्षात घेऊन. म्हणजे एखाद्याला कानाखाली मारतोय तर त्याची चुकी आहे का? बिना चुकीचं मारतायत का? म्हणजे आपण चुकीची गोष्ट करतोय, हे सगळं आपण लक्ष देऊन व्यवस्थित प्लॅन करून अकॉर्डिंगली प्लॅन करून व्यवस्थित वागायचं. म्हणजे समोरच्याशी वागताना अगदी चांगलं वागायचं फॉर युअर बेटर फ्युचर. म्हणजे कदाचित तुम्ही रस्त्याने चालताना एखाद्याशी ॲरोगंटली बोलले आणि पुढे जाऊन तुम्हाला कळालं की तोच व्यक्ती होता ज्याच्याशी तुम्हाला व्यवस्थित आणि एक इम्पॉर्टंट काम होतं. पण जर का तुम्ही ॲरोगंटली बोलले तर तो तुमचं काम करणार आहे का? नाही. सो युअर बेटर फ्युचर विल बी नन. येतं आहे लक्षात? चला, याचे आपण पोएम आता वाचूया. चला, पोएम काय आहे? हॅव यू अर्न युअर टुमारो. तुम्ही तुमचा उद्या कमवला आहे का? म्हणजे थोडक्यात काय बघा, का आज तुम्ही एका व्यक्तीला भेटले, तुम्ही त्याच्याशी ॲरोगंटली बोलले, विचित्रपणे बोलले, आणि नेमकी दुसऱ्या दिवशी त्याच व्यक्तीकडे तुमचं काम होतं. तुमचं काम होईल का रे? नाही होणार, हे की नाही? म्हणजे यांचं म्हणणं काय आहे? हे ना दोन्ही प्रकारे विचारत आहेत. तुम्ही कोणाशी चांगलं बोलले का की वाईट बोलले? चांगलं बोलले तर चांगलं फ्युचर आहे, वाईट बोलले तर
वाईट फ्युचर आहे असं त्यांनी इनडायरेक्टली आपल्याला इशारा दिलेला आहे. ओके, म्हणून त्यांनी या कवितेत ना खूप सारे प्रश्न विचारलेत. ही कविता खूप साऱ्या प्रश्नांची आहे. हिची रॅम स्कीम एक ठरलेली आहे. म्हणजे यांच्या ज्या कविता असतात या स्पेशली याच रॅम स्कीममध्ये असतात. बघा ना, वे टुडे ए, थ्रू यू बी, कम नाही, अलॉंग थ्रॉंग ए नाही सी, आणि पुढे काय आहे, वे टुडे म्हणजे पुन्हा ए आला. थांबा सांगतो तुम्हाला, 2 मिनटं थांबा. मग बघा यांच्या कवितेत यांनी काय म्हटलंय पुढे. त्यांनी म्हटलंय, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे. तुम्ही त्याच्याजवळून गेले म्हणून असा कोणी व्यक्ती हॅपी आहे का? म्हणजे थोडक्यात काय का, तुम्ही त्यांच्या आजूबाजूने गेले तेव्हा तुम्ही त्यांची मदत केली, सो दे आर हॅपी, असं कोणी आहे का? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. असा कोणी एखादा व्यक्ती आहे का की ज्याला आठवतंय की तुम्ही त्याच्याशी आज चांगल्या प्रकारे बोलले आहात? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. आजचा दिवस तर नक्कीच संपलेला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाईम. टॉयलिंग टाईम म्हणजे काय रे? ढोर मेहनत करण्याचा वेळ. म्हणजे एखादा व्यक्ती कामावर जातो ना पैसे कमवण्यासाठी, सो त्याची जी कामाची वेळ आहे त्याला त्यांनी म्हटले ढोर मेहनत करण्याची वेळ. गुराढोरांसारखं नाही का, आपण राबत राहतो, बॉस आपल्याला झापत राहतो. टॉयलिंग टाईम इज थ्रू, तो होऊन गेला. इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू. असा कोणी एखादा व्यक्ती आहे का जो आत्ता तुमच्याबद्दल काही चांगले शब्द बोलतो आहे? अटर बोलणे, तुमच्याबद्दल चांगले शब्द बोलतो आहे. म्हणजे पहिल्या स्टांजाचा अर्थ असा आहे की तुम्ही जेव्हा एखाद्याच्या मार्गातून जाता आहे, त्याच्या समोरून जात आहे, जवळून जात आहे, तर त्याच्याशी तुम्ही चांगल्या पद्धतीने बोला किंवा त्याला हवी असलेली तुम्ही मदत करा. जर तुमच्या या टॉयलिंग डेमध्ये सुद्धा तुम्ही जर का अशी गोष्ट करता आहात आणि तो व्यक्ती तुमच्याबद्दल काहीतरी चांगलं बोलतो आहे, म्हणजे तुमचा दुसरा दिवस तुम्ही इथे कमवलेला आहे. तुमचा दुसरा दिवस हा नक्कीच चांगला असणार आहे. Did you give a cheerful greeting? Did you give a cheerful greeting to a friend who come along? म्हणजे जाता जाता तुला एखादा फ्रेंड भेटला तर तू त्याला चीअरफुल ग्रीटिंग केली का? हॅलो, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू, असे छान 2 गोड शब्द असं बोललास का? और अ चर्लिश सॉर्ट ऑफ हाउडी अँड देन वॅनिश इन अ थ्रॉंग. का तू कोणाशी तरी चर्लिश सॉर्ट ऑफ हाउडी, चर्लिशचा अर्थ म्हणजे उद्धटपणे बोलणे आणि हाउडी म्हणजे इनफॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग. इनफॉर्मल म्हणजे काय? कोणाशीही विचित्रपणे वागणे. और अ चर्लिश सॉर्ट ऑफ हाउडी म्हणजे तुम्ही कोणाशी तरी असं उद्धटपणे बोलले आहात का? अँड देन वॅनिश इन अ थ्रॉंग, आणि नंतर तुम्ही वॅनिश, नाहीसे होऊन गेले. कशामध्ये? अशा आपल्या गर्दीमध्ये. म्हणजे तुम्ही एका कामासाठी चालले होते, रस्त्यात तुम्हाला एक फ्रेंड भेटला आणि त्याच्याशी तुम्ही उद्धटपणे बोलून गर्दीमध्ये नाहीसे झालेत का? वेर यू सेल्फिश प्युअर, तुम्ही अगदी प्युअरली सेल्फिशपणे वागले आहात का? अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे, आणि साधेसुधेपणाने सरळ निघून गेले तुम्ही त्या व्यक्तीशी न बोलता त्या गर्दीमध्ये. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डिड टुडे, किंवा मग एखादा व्यक्ती तुमच्यापासून अगदी अति आनंदित आहे कारण तुम्ही त्याच्या दिवसाला ग्रीट करून अगदी छान बनवलं आहे. म्हणजे नाही का, एखादा भेटला आणि त्याला खूप आनंदाने हसून तुम्ही स्माईल करून काहीतरी बोलले, गुड मॉर्निंग वगैरे, याच्यामुळे एखादा व्यक्ती तुमचा अति आनंदी आहे का तुमच्याबद्दल, असं आपल्याला कवी विचारतोय. म्हणजे थोडक्यात कवी आपल्याला सांगतोय की तुम्हाला जर का तुमचा उद्या बेटर करायचा असेल, फ्युचर बेटर करायचं असेल, तर तुम्ही सगळ्यांशी, जो कोणी तुमच्या रस्त्यात येईल सगळ्यांशी तुम्ही गोड बोललं पाहिजे, हसून बोललं पाहिजे. कोणावरही आरडाओरडा करून गर्दीत नाहीसं व्हायचं नाही, असं या सेकंड स्टांजामध्ये तो म्हणतोय कवी. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट्स स्लीपिंग फास्ट. तुम्ही आज रात्री विचार केला का काही? कारण बघा, दिवस हे सपासप स्लीप होत आहेत, एकामागे एक दिवसामागे रात्र दिवसामागे रात्र येतच राहती आहे. तुम्ही विचार केला का? दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ मेनी दॅट यू पास्ट. तुमच्या
येण्या जाण्याच्या मार्गामध्ये खूप सारे फ्रेंड्स तुम्हाला भेटतात, खूप सारे भाऊ तुम्हाला भेटतात, बंधू भगिनी भेटतात. यातल्या एका सिंगल ब्रदरला तरी तुम्ही मदत केलेली आहे का, असं तुम्हाला या रात्री वाटतंय का? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड? एखादं तुम्हाला भेटणाऱ्यांपैकी एखादं तरी व्यक्तीचं हृदय हे आनंदाने उत्साही झालं आहे का, कारण तुम्ही त्यांच्यासाठी जे काही केलं आहे त्याबद्दल? म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी काहीतरी चांगलं केलं आहे का, की जेणेकरून त्याचं हृदय हे आनंदाने उसळतं आहे? डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाऊ विथ करेज लुक अहेड? डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग? असा एखादा व्यक्ती ज्याच्या होप्स, आशा या निराशांमध्ये बदलत आहेत किंवा फेडिंग, नाहीशा होत आहेत त्याच्या आशा, अशा व्यक्तीला तुम्ही करेज लुक अहेड दिलाय का? म्हणजे धैर्याने पुढे बघ आणि पुढे चालता हो, काम कर, काम सोडू नको, नेव्हर टू गिव्ह अप, असं तुम्ही कुणाला म्हटलं आहे का? म्हणजे कोणाच्या निराशा या तुम्ही आशांमध्ये बदलल्या आहेत का, याचा जरा विचार करा, असं आपल्याला कवी म्हणतोय. तरच तुमचा उद्या बेटर होणार आहे, तरच तुमचा फ्युचर बेटर होणार आहे. डिड यू वेस्ट द डे? तू काहीच नाही केलं, म्हणजे तू अख्खा दिवस वेस्ट घातला. लूज इट, सोडून दिला तू दिवस. वॉज इट वेल और सोरली स्पेंट? तू नक्की चांगल्यापणाने तुझा दिवस घालवला की असाच घालवून टाकला? कवी आपल्याला प्रश्न विचारतोय की तू चांगलं कृत्य केलंय की नाही केलंय, म्हणजे नाही केलं म्हणजे दिवस वाया घालवला. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस? अच्छा, तू दिवस नाही वाया घालवला, उलट लोकांना वाईटपणे बोलला, म्हणजे ट्रायल ऑफ काइंडनेस, दयाळूपणाची जी ट्रायल असते, जो प्रयत्न असतो तोच तू सोडून दिला, लोकांशी तू उद्धटपणे वागलास. ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट, की तुझ्या नावावर आज एक बट्टा लागला नवीन डिस्कंटेंटचा, तू कोणाचा तरी निरादर केला का, अनादर केलास का, याचा धब्बा तुझ्या आयुष्यावर लागलाय का? ॲज यू क्लोज युअर आईज इन अ स्लंबर, स्लंबर म्हणजे झोप, जेव्हा तू झोपेत तुझे डोळे बंद करशील, झोपण्यासाठी तुझे डोळे बंद करशील, डू यू थिंक दॅट गॉड वुड से, तुला असं वाटतं का की तेव्हा देव तुला म्हणेल, यू हॅव अर्न वन मोर टुमारो बाय द वर्क यू डिड टुडे? तुला असं वाटतं का की देव तुझे डोळे बंद झाल्यावर तुला म्हणेल की तू उद्यासाठी अजून एक दिवस कमवला आहे, इतके चांगले तू कृत्य केले आहेत, असं देव तुला म्हणेल, असं तुला वाटतं का जेव्हा तू झोपशील? म्हणजे थोडक्यात आपल्याला कवी इथे म्हणतोय की जर का तुम्ही कोणाचं तरी चांगलं करता आहात तर तुमचा उद्याचा दिवस बेटर असणार आहे, किंवा देव म्हणेल की बघ तू उद्याचा एक दिवस अजून कमवला आणि तो कसा आहे, अगदी बेटर आहे. पण जर का तुम्ही कोणाचं तरी वाईट केलं, ट्रायल ऑफ काइंडनेस हा लिव्ह केला, दयाळूपणा सोडून कोणाशी तरी विचित्रपणे वागले, और स्कार ऑफ डिस्कंटेंट, म्हणजे काय रे, की कोणाशी तरी तुम्ही चुकीचं वागले, तो धब्बा तुमच्या आयुष्यावर लागला, तर तुमचा बेटर फ्युचर असणार आहे का नाही, असं कवीने तुम्हाला या कवितेमध्ये समजवून सांगितलं आहे. चला, या कवितेतला लास्ट पार्ट तुम्हाला शिकायचा आहे, रॅम स्कीम. मी तुम्हाला फिगर ऑफ स्पीच इंचके प्रॉकचे आणि हॅव यू अर्न टुमारोचे फिगर ऑफ स्पीचचा वेगळा व्हिडिओ करून पाठवेल. आधी आता याची रॅम स्कीम बघूयात. चला, रॅम स्कीम काय आहे या पोएमची. सी हिअर, वेला ए म्हटलं, टुडेला मी ए म्हटलं, थ्रूला मी म्हटलं बी, यूला पण म्हटलं मी बी, म्हणजे पहिल्या स्टांजाची रॅम स्कीम काय आली, ए ए बी बी. लिहून ठेवा तुमच्या वहीत. मग सेकंड स्टांजा बघा, अलॉंग हा सगळ्यांपेक्षा वेगळा होता म्हणून सी, थ्रॉंग पण सेम आहे म्हणून सी, वे आणि टुडे हे पुन्हा पहिल्यासारखे आहेत म्हणजे ए ए, ह्यांचे उच्चार सेम आहेत ना, म्हणून मी यांना ए ए म्हटलं आहे. चला, हे पण नोट डाऊन करून ठेवा तुमच्या वहीत. पुढे बघा, पुढे काय रॅम स्कीम, फास्टला मी म्हटलं डी, पास्टला पण मी म्हटलं डी, सेड आणि अहेड यांना मी म्हटलं ई ई, कारण वेगळे आहेत ना सगळ्यांपेक्षा, म्हणून ई ई. मग त्याच्या पुढे बघा,
स्पेंटला म्हटलं मी, वेगळा आहे ना स्पेंट, ह्याला म्हणणार ई नंतर काय तो एफ. स्पेंट आणि डिस्कंटेंट दोघांना मी म्हटलं एफ. आणि से आणि टुडे यांना मी पुन्हा म्हणणार ए, कारण हे सेम वे आणि टुडे सारखे. समजली? ही आहे तुमची रॅम स्कीम. दिस इज युअर रॅम स्कीम ऑफ दी पोयम.